नमस्कार, मी रोहिदास AR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सकाळपासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे. शांततेत मतदान सुरू आहे. तसेच सर्व उमेदवार या ठिकाणी मतदान केंद्रावर येऊन मतदान करत आहेत. यावेळी आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार सुनंदा अभि आवताडे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मतदान केले. पहा काय म्हणाले ते. नमस्कार अभि, सध्या नुकतंच मतदानाला सुरुवात झाली, आपण मतदान केलं आहे, काय भावना आहेत तुमची? मी निवडून येणार हीच माझी भावना आहे. होय, काय वातावरण आहे एकंदरीत मतदान केंद्रावर? वातावरण तर सगळ्या 100% आम्हाला प्रतिसाद आहे मतदार लोकांचा. काय आव्हान वाटतं आपल्याला? सगळ्यांनी मला 100% आव्हान दिलेलं आहे, आम्ही नगराध्यक्ष होणार म्हणून. होय, एकंदरीत मला सांगा की काय म्हणजे कशा पद्धतीने विकास असणार आहे, काय विजन असणार, काय परत विकास म्हणून किंवा काय कामं असणार आहे? आता समजा निवडून आला तुम्ही, काय करणार आहात? मी नगराध्यक्षा खुर्चीवर बसल्यानंतर पहिल्यांदा महिलांच्या अडचणी हे करणार. महिलांच्या ज्या अडचणी आहेत, मी आता प्रभागात फिरत असताना प्रत्येक महिलांनी मला अडचणी सांगितले. मी प्रत्येकांना सांगितले, तुम्ही तुमची काय तक्रार आहे तुम्ही लेखी अर्ज लिहा आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या करून माझ्यापर्यंत पोच करा आणि मी तुमचं ते काम करणार. कोणती पण तक्रार असू द्या, गटार असू द्या, स्वच्छतागृह असू द्या, मोताऱ्या असू द्या, बाकीचं प्रभागातल्या तुमच्या कोणत्या अडचणी आहेत त्या सगळ्यांना मी सामोरे जाण्यासाठीच नगराध्यक्ष पदाची भूमिका घेतलेली आहे. आत्तापर्यंत 25 वर्ष त्यांच्या हातात, सत्ताधिकाऱ्यांच्या हातात सत्ता होती, पण हे तुमचं काय विजन केलं, तुमचं काय केलं, तुम्ही काहीच केलं नाही त्यांनी. तर तुम्ही मला एक बार एवढं निवडून द्या आणि मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही, हेच माझं ध्येय राहील. आमदार आपल्या विरोधात आहेत, काय वाटतं आपल्याला? आमदाराविरोधात ते फक्त पक्षापुरतेच आहेत आमदार, नाहीतर ते कौटुंबिक पद सगळे चांगलेच आहेत संबंध. आणि आमदारचे सगळे मंगळवेढा सिटीमध्ये आवताडेच्या पॅनलला सगळे म्हणजे आवताडे सगळे एकच आहेत, सगळे ओळखतात. त्यामुळं विरोधकांची सुद्धा मला प्रतिसाद भरपूर आहे. त्याच्या मिसेसने सांगितलं की बाबा आम्ही तसं वन वे करून दिलं असतं, तसं आम्ही एकत्र असतो वन वे म्हणलो असतो की वन वे झाले की मला ते काय कळलं. त्यांचे मिसेस म्हणले होते की तसं जर आम्ही एकत्र असं वाटलं तर आम्ही वन वे झाली असती निवडणूक. असं काय नाही, तिला काय माहिती, ती आत्ता आलेली आहे. आम्ही 40 वर्षात झाली, 40-45 आणि पहिले पण आमचे संबंध आहेत. का तर ती आमदारची आई आहे, ती माझ्या आत्याच आहे. आणि आता एक 10-12 वर्षातून तिला काय माहिती आमचे संबंध कसे आहेत ते. ती काय पण त्या पक्षामुळे ती बोलत असेल. मतदारांचे काय भावना तुम्ही मतदारांना भेटला आहे, काय त्यांच्याकडून काय तुम्हाला पाहिजे? प्रत्येक ठिकाणी मी मतदारापर्यंत पोहोचलेले, पण प्रत्येक मतदारांच्या भावना म्हणजे अगदी भावनिकच आहेत. त्या अगदी गळाभेटी घेऊन तू कशाला इथं आली गाबे, माझं मत तुलाच आहे की. आणि सगळ्यांनी जवळजवळ 90% मला प्रतिसाद दिलेला आहे, महिलांनी पण, महिला पण आणि पुरुषांनी पण. मी आतापर्यंत कुणाच्याच हातात दिलं नाही, घराच्या बाहेर पण गेले नाही. पण मी नगराध्यक्ष पदाची भूमिका केली त्यावेळेस मात्र मला सगळ्यांच्या घरोघर जाऊन मी प्रचार केलेला आहे, वाड्या वस्त्या केलेल्या त्या प्रत्येक. आणि ही इलेक्शन पुढे ढकललं, त्यामुळे आमचा चांगला चान्स आलेला आहे. पहिला आम्ही निवडून येणारच होतो, पण आता आम्हाला जास्त मताने आम्ही निवडून येणार आहे. तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिला आणि स्वतःचं मतदान स्वतःला केलेलं आहे, तर काय भावना नेमकी आता तुमची? मी माझं मतदान केलं, समर्थांना सांगितलंय मी माझं मतदान समर्थन तुम्हालाच आहे पहिलं, आणि तुम्ही आमच्या पॅनलला काय करायचं ते तुम्ही ठरवा. मी मला निवडून द्या म्हणून समर्थाला मागितलं, फक्त मला तुमचं सामर्थ्य पुरा म्हणून सांगितलेलं आहे. मतदारांना काय आव्हान करायचं? मतदारांना सांगणार आहे, आता मी प्रत्येक प्रभागात जाणार आहे, मी प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहे, चला तुम्ही मतदान करा. प्रत्येक महिला, प्रत्येक पुरुष, प्रत्येक भाऊ बहीण कोण का असेना त्यांना घराबाहेर काढून मी स्वतः त्यांना रिक्षात बसून मतं मला टाका म्हणून सांगणार आहे.